दॅट हाऊस इज व्हेरी व्हेरी प्रेशियस अँड स्पेशल फॉर मी. बऱ्याचदा बिग बॉसच्या घरात लोक मुखवटे घालून येतात, पण मग ते मुखवटे असे काही दिवसात टराटर फाडले जातात. आता बिग बॉसच्या घरात मला 2 लोक एकदम रिअल पर्सनॅलिटी घेऊन चाललेले दिसत आहेत आणि ते हे आहे, आता असं मला वाईट बोलणाऱ्या माणसाचं तर तोंड पण नाही पाहणार आयुष्यात. इफ यू फेक इट यू कांट मेक इट इन दॅट शो. भिड ना माझ्यासोबत, तू जेव्हा विलन सोबत भिडशील तेव्हा हिरो दिसशील ना, म्हणजे तिला माहिती आहे की ती विलन दिसतीये. मी काटा टीमसाठी हे मग ॲम्बो. नमस्कार, माझ्यासोबत आहे बिग बॉस मराठी 1ची विनर मेघा धाडे. ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठी शोबजवर. थँक्यू. आणि माझं काय स्वागत करता रे तुम्ही. राजश्री मराठी माझं घर आहे, माझं सेकंड होम आहे. सो आपल्याच घरात आपल्याच माणसांचं स्वागत. अगदी अगदी राजश्री, तुझं घर आहेच, पण सध्या एक घर खूप गाजतं आहे, ते म्हणजे बिग बॉसचं घर, जे प्रत्येकच पर्वात गाजतं. कसा वाटतो यंदाचा खेळ, कसं वाटतं यंदाचं घर? मजा येते मला ऑफकोर्स, आणि मी बिग बॉसचा कुठलाच सीझन मिस करत नाही. बिग बॉस इज अ शो जो मला इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, बिकॉज आय फील माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस जे मी घालवले ते 100 दिवस हे बिग बॉसच्या घरात घालवलेले. माझ्यासाठी बिग बॉसच्या घरात घालवलेले ते 100 दिवस माझ्या आयुष्याच्या एक महत्त्वाचा तो मी टप्पा म्हणेन, जिथून म्हणजे असं म्हणतात ना की जे जिथं हरवतं ते तिथंच सापडतं. लोणावळ्यात ॲक्सिडेंट झाला होता माझा, तेव्हा असं वाटलं होतं की यार करिअर संपलं आपलं. लोणावळ्यातच ॲक्सिडेंट झाला होता आणि पाय मोडला होता, दोन्ही पाय मोडले होते. असं वाटलं संपलं करिअर, आणि त्याच्या लगेच ॲक्सिडेंटच्या एक्झॅक्ट 2 वर्षानंतर मी बिग बॉसच्या घरात होती, सेम डेटला त्याच ठिकाणी बिग बॉसच्या घरामध्ये. आणि मला माझ्यासाठी तो एक युनिवर्सचा साईन होता की जे तुझं जिथं हरवलं आहे ना, तुझं हरवलेलं करिअर तुला पुन्हा याच ठिकाणी परत मिळणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी बिग बॉसचं घर हे नॉट लेस दॅन प्लेस टू वर्शिप. आय लव्ह दॅट हाऊस अँड दॅट हाऊस इज व्हेरी व्हेरी प्रेशियस अँड स्पेशल फॉर मी. बिग बॉसच्या घरात जाणारी सगळ्यात शेवटची स्पर्धक तू होतीस, जिचं कॉन्ट्रॅक्ट शेवटला साईन झालं. मी सगळ्यात शेवटीच घराबाहेर पडले. मी म्हटलं आपण लास्ट आलो आहे की नाही, म्हणजे लास्ट आपल्याला घेतलं की नाही बिग बॉसने, सगळ्यात लास्ट कॉन्ट्रॅक्ट आपण साईन केला आहे की नाही. मग आता लास्ट आलेल्याला लास्ट दिवे बंद करूनच गेलं पाहिजे, म्हणून मला लास्ट गेले. पण तुझं हेच स्पिरिट आहे ना, ते कायम होतं 100 दिवस, आणि म्हणून तू विजयी ठरलीस. तू विनर होतीस. आता काय वाटतं, कुणाला बघतीस त्या जागेवर? सी, बिग बॉस इज ऑल अबाउट युअर रिअल पर्सनॅलिटी. बऱ्याचदा बिग बॉसच्या घरात लोक मुखवटे घालून येतात, पण मग ते मुखवटे असे काही दिवसात टराटर फाडले जातात. म्हणजे बनून काहीतरी येतात आणि मग नंतर कधी कधी होस्टचा फीडबॅक मिळाल्यानंतर थोडं डायरेक्शन चेंज करतात. अच्छा, आपण काहीतरी चुकलो का, मग जरा सेफ खेळत कुठेतरी पोचतात, पण तरीही ते शेवटी तोंडावर पडतातच. आतलं जे ओरिजिनल असताना ते बिग बॉस बरोबर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बाहेर काढतंच. सो हा शोच आहे मुळात रिअल पर्सनॅलिटीचा. आणि आत्ता बिग बॉसच्या घरात मला 2 लोक एकदम रिअल पर्सनॅलिटी घेऊन चाललेले दिसत आहेत, आणि ते हे आहे आपले काटा गँगचे सदस्य राकेश बापट आणि आमची दीपाली ताई. आणि अजून एक खूप आवडतो आहे मला, प्रभू शेळके. मला हे तिघे अतिशय रिअल वाटतात आणि काहीच असं दिसत नाही की, म्हणजे दीपाली ताईला इतकं ओळखते. ती पण जेव्हा मी बिग बॉसमध्ये होती तेव्हा तिने प्रचंड मला अडॉर केलं, मला सपोर्ट केलं, म्हणून मी तिला सपोर्ट करते असं नाही. बट ती जशी आहे ना तशीच आहे तिथं त्या घरामध्ये, आणि ती खरंच मनापासून खेळण्याचा प्रयत्न करते. ती तशीच प्रेमळ आहे, ती तशीच मायाळू आहे. म्हणजे रुचिता तिला इतकं वाईट बोलते, इतकं वाईट म्हणजे मी तर असं मला वाईट बोलणाऱ्या माणसाचं तर तोंड पण नाही पाहणार आयुष्यात. पण ती बिचारी, ती रुचिता रडते तेव्हा तीच तिला सांत्वना द्यायला जाते, सांभाळायला जाते, आणि तशीच आहे दीपाली ताई. त्यामुळे दीपाली ताई इज प्लेईंग विथ अ व्हेरी व्हेरी रिअल आणि प्युअर, तिची ती तशीच पर्सनॅलिटी आहे. राकेश जसा बाहेर आहे तसाच आहे. राकेश बापट आणि मी, आम्ही काही खूप घनिष्ठ मित्र नाही आहोत, बट राकेशसुद्धा एक खूप स्पेशल प्लेस होल्ड करतो इन माय हार्ट, बिकॉज मी माझ्या आयुष्यातला पहिला कॅमेरा जो फेस केला होता, एका हिंदी सिरियलमध्ये मी एक गेस्ट अपीरियन्स करायला गेले होते, आणि राकेश बापट त्या सिरियलचा हिरो होता, आणि माझा एक छोटूसा कॅमिओ होता त्या सिरियलमध्ये. सो माझ्या आयुष्यात मी पहिला कॅमेरा जेव्हा फेस केला तेव्हा माझ्यासोबत फ्रेममध्ये राकेश बापट होता,
आणि मागच्या वर्षी आम्ही जेव्हा होळी सेलिब्रेट करत होतो, म्हणजे आत्ता होळी आहे, लास्ट इयर आम्ही एकत्र आमच्या सिरियलचा महासंगम चालू होता, तेव्हा मी राकेशला तो फोटो दाखवला. म्हटलं हे बघ, हा माझ्या आयुष्यातला पहिला कॅमेरा फेस करायचा मोमेंट मी जो कॅप्चर केला आहे आणि याच्यात तू आहे माझ्यासोबत. आम्ही दोघेच होतो. मी त्याची मुलाखत घेते, जसं तू आता माझा इंटरव्ह्यू करतोयस तसं मी राकेशचा मी याची एक इंटरव्ह्यूअर म्हणून गेले होते त्या सिरियलमध्ये. सो ती एक गोष्ट मी त्याच्या बाबतीत म्हणजे माझ्यासाठी स्पेशल आहे राकेशची. आणि तो इतकं मी त्याला बघते ना, म्हणजे आमचे खूप सारे इव्हेंट्स होतात. मी आत्ता जी सिरियल करते आहे ज्या वाहिनीवर, तर आमच्या चॅनलचे भरपूर इव्हेंट होता आणि राकेशही सेम चॅनलवरती आत्ता सिरियल करत होता आत्तापर्यंत. तर आम्ही सतत भेट होत होती आणि तिथं मी त्याला जसं बघत होते ना वावरताना, तसाच तो बिग बॉसच्या घरातही दिसतोय वावरताना. स्वच्छ निर्मळ मनाचा साधा सिंपल माणूस, ज्याला खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स नाही आवडत आणि खूप गोष्टी धीराने घेणारा, समजूतदारीने घेणारा. आणि जरी लोकांना राकेश कधी कधी असं वाटत असेल की त्याचा गेम स्लो आहे का किंवा काय, बट गाईज, हा गेम फास्ट असण्याचा स्लो असण्याचा शो नाही आहे. हा शो आहे तुमच्या पर्सनॅलिटीचा, रिअल पर्सनॅलिटीचा. किती दिवस त्या घरात तुम्ही रिअल राहू शकता, विच इज व्हेरी टफ. त्याने कधीच अननेसेसरी कॉम्प्रोमाइजेस केले नाही आहे घरामध्ये, की अरे शो चालवायचा आहे म्हणून कोणाशी तरी काहीतरी झंगाट करूया, काहीतरी अननेसेसरी दिसण्यासाठी काही करूया, असं त्याचं काही नाही आहे. तो आहे तसा आहे आणि तेच महत्त्वाचं आहे, तेच जमलं पाहिजे. इफ यू फेक इट, यू कांट मेक इट इन दॅट शो. सो दॅट सिम्पल. पण ताई, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे तुझ्यानंतर एकही मुलगी विनर होऊ शकलेली नाही आहे. सो तुला असं वाटतं का या पर्वात एखादी मुलगी विनर असायला झाली तर आनंदच आहे, कारण गर्ल पॉवर दाखवण्याची गरज आहे. आय वुड रिअली लव्ह इफ दीपालीताई विन्स, पण दीपालीताई आणि राकेश यांच्यापैकी कुणीही जिंकलं तरी मला आनंदच आहे. बट सध्या तरी तो बहुमान माझ्याकडे आहे, एकुलती एक मुलगी विनर असण्याचा. आणि मला आवडतं ते, पण मग असं वाटतं अरे यार, दरवेळेस काय मुलंच जिंकली पाहिजे, मुली जिंकल्या पाहिजे आता. सो आय रिअली विश की यावेळेस व्हावी कोणीतरी मुलगी. या पर्वात दोघींचा आवाज खूप दीपालीताई. या पर्वात दोघींचा आवाज खूप जास्त आहे. एकीचा आवाज खूपच जास्त आहे, ती म्हणजे रुचिता, जिच्या आवाजाला सगळेच वैतागलेले आहेत. आणि त्याच्या खालोखाल येते तन्वी. या दोघींविषयी तुला काय वाटतं, दोघींचा खेळ आणि आवाज? ऑनेस्टली मला दोघींचा गेम नाही आवडत आहे, पण त्या गेमसाठी खरंच नेसेसरी आहे. बिकॉज कसं असतं ना, की दोन्ही साईड बॅलेन्स झाल्या पाहिजे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि हिचा आपल्या अनुश्रीचा गेम एव्हरी डे चेंज होतो आहे. सो विच इज शोच्या प्रॉस्पेक्टिव्हने जर बघितलं, ड्रामा आणण्याच्या प्रॉस्पेक्टिव्हने, शोच्या प्रॉस्पेक्टिव्हने, इट इज गुड. आणि रुचिता, मला असं वाटतं रुचिता तिच्या वयापेक्षा ॲक्च्युली खूप जास्त मोठं असल्याचा आव आणती आहे. आणि खरं तर ती, जेव्हा मला कळलं ना की तिला काय काय येतं, तिला मर्दानी खेळ येतात, ती इतका सुंदर डान्स करते, इतकी टॅलेंटेड आहे, पण त्या एका गुणामुळे कुठेतरी सगळं वाया जातं आहे, घालवती आहे. आज मे बी महाराष्ट्राची जनतेला ती पसंत पडत नसेल, पण तो शो चालवण्यासाठीचं ते इंधन आहे. शी इज द पेट्रोल. आणि पेट्रोल कधी कधी आग भडकवतं पण, आणि पेट्रोल गाडीला पुढे नेतं पण. सो ती नेसेसरी आहे शोसाठी. जरी ती आपल्याला आवडत नसली तरीही ती गरजेची आहे. आणि तिच्या डोक्यामध्ये काल आता एक जो टास्क झाला त्याच्यामध्ये ती म्हटली, अरे प्रभू भिड ना माझ्यासोबत, तू जेव्हा विलनसोबत भिडशील तेव्हा हिरो दिसशील ना. म्हणजे तिला माहिती आहे की ती विलन दिसते आहे, आणि तरी तिने ते एक्सेप्ट केलं आहे. विलन तर विलन, पण मी या शोमध्ये पुढं जाणार. सो ठीक आहे, तो तिचा गेम आहे, ती तिची स्ट्रॅटेजी आहे. आणि मी तर म्हणते हा शो असा आहे ना, एवढी पॉप्युलॅरिटी तुम्हाला देतो, एवढं नाव तुम्हाला देतो, की या शोमध्ये टिकण्यासाठी कधी तुम्हाला थोडाफार वाईटपणा घ्यावा लागला तरी काही हरकत नाही आहे. पण आयुष्यभर तसेच राहू नका. शोमध्ये ठीक आहे पुढेपर्यंत, पण एक जर्नी पण असली पाहिजे या शोमध्ये, एक ग्राफ पण असला पाहिजे, की ठीक आहे तुम्ही चुकताय, पण तुम्हाला होस्ट इतका फीडबॅक देतोय तर थोडं सुधरा पण ना. जसं तन्वीने तिचा गेम चेंज केला, त्यामुळे तिने गेम जरी चेंज केला आणि मधल्या काळात ती जरी आपल्याला आवडली
तरी आपल्याला तिच्याबद्दल एक डाऊट कायम राहणार. जेव्हा जेव्हा तिची पलटी मारणार, जसं परवा तिने जो धिंगाणा घातला, ती विनर क्वालिटी नाही आहे. सो तुम्ही असं डामाडोल राहण्यापेक्षा रुचिताने चूज केलं आहे की मी जे आहे, जशी आहे तशी मी राहते, ठीक आहे, मला काही फरक पडत नाही. विलन तर विलन, या शोमध्ये मी विलन म्हणून राहील. जनता ठेवेल तोपर्यंत ठेवेल. आता बघूया तिला तिचं नशीब कुठपर्यंत साथ देतं आहे. पण हां, त्रास होतो तिच्या आवाजाचा, पण ड्रामा पण मग पाहिजे ना, आपल्याला थोडी एंटरटेनमेंट पण तर हवी ना. तुला जर संधी दिली बिग बॉसने की एकाच सदस्याला तू बाहेर काढ, कुणाला काढशील? एका सदस्याला बाहेर काढ, असं मला बिग बॉसने संधी दिली तर आत्ता जे आहे ते सगळे मस्त आहेत. इनफॅक्ट बाहेर कशाला, जरा वाईल्ड कार्ड येऊ द्या, अजून 2-4 माणसं येऊ द्या. आणि आपण बघतोय की पहिल्याच वाईल्ड कार्डने शो इतका मस्त नेऊन वरती उंचीवर नेऊन ठेवला आहे. आणि मला राखी खूप आवडते या सीझनमध्ये. ऑनेस्टली मला सीझन 4पेक्षा आय एम लाइकिंग हर इन दिस सीझन. मे बी आता राखी इतकी यूज टू झाली आहे या शोसाठी की तिला माहिती आहे की केव्हा ड्रामा द्यायचा आणि केव्हा नॉर्मल व्हायचं. पण शी इज द वन जी 1 मिनिट म्हणजे 24 तास तिच्या डोक्यात फक्त हे असतं की शो कसा चांगला चालला पाहिजे. मी वाईट दिसते, दिसू दे. मी चांगली दिसते, मी कॉमेडी दिसते, मी जोकर दिसते, मी केस कापल्यावर वेडी दिसते, मी वाटेल ते होऊ दे, पण शो चालला पाहिजे. म्हणजे एवढी कामाशी इमानदारी असणं, एवढं तुम्ही तुमच्या कामाला, तुमच्या जबाबदारीला जागणं, हे एंटरटेनमेंटच्या बाबतीत कुणी राखी सावंतकडनं शिकलं पाहिजे. सो आय लव्ह हर. आय जस्ट लव्ह राखी सावंत इन दिस सीझन. मला तुझ्या बोलण्यातली एक गोष्ट खूप आवडली आहे, ते म्हणजे तू स्पर्धकांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांच्यातल्या क्वालिटीज खूप छान हेरल्यात आणि तू त्याच्याविषयी जे बोलतेस ते खूप छान आहे. पण तरीही समजा बिग बॉसनं तुला वाईल्ड कार्ड जाण्याची संधी दिली तर? नाही जाणार मी वाईल्ड कार्ड वगैरे. आता ट्रॉफी आपल्या घरी आले, झालं की 2 वेळा बिग बॉस करून झालं माझं. मराठी झालं, हिंदी झालं. हां, पण असं एक दिवस जस्ट समजा धडा शिकवायला मग ऑफकोर्स मी रुचिता, अनुश्री यांना चांगला थोडासा, तन्वीला पण गरज आहे डोसची, देऊन येईल थोडा डोस. विशालला तर मस्त डोस देईन मी. शेवटचा प्रश्न आहे, विशाल आणि रुचिताची लव्ह स्टोरी सध्या खूप गाजती आहे. तुला असं वाटतंय का ते खरं आहे, की त्यांच्या लव्ह स्टोरीविषयी काय वाटतं? सी अगेन दिस कुड बी स्ट्रॅटेजी. विशालने ऑलरेडी बिग बॉस केलेला आहे. त्याला माहिती आहे की इथं सर्वाईव्ह होण्याकरता काही ना काही करत राहावं लागतं. आता काही कंटेस्टंट इतके दमदार असतात, फॉर एक्झाम्पल मेघा दाढे, की त्यांना असे सगळं काही करावं लागत नाही. ते त्यांच्या टास्कवर आणि ते त्यांच्या कॅपेबिलिटीवर पुढे जातात. पण काहींना असे सपोर्ट्स घ्यावे लागतात जे ते घेतात. ते जर त्यांच्या दृष्टीने ओके आहे, म्हणजे जे करता आहेत त्यांच्या दृष्टीने ओके, तर ठीक आहे, त्यांना करू देत. कारण शेवटी नावंसुद्धा लोक त्यांनाच ठेवणार आहे आणि त्यांना जज करण्यासाठी सगळ्यात पहिला अधिकार त्यांच्या घरच्यांचा आहे. जर त्यांच्या घरच्यांना ओके तर आपण कोण बोलणार आहे? आपल्याला काही अधिकार नाही आहे. आणि ते जर गेमसाठी करत असतील, पता चला आपण 2 वीक नंतर पाहतो की ते दोघेच एकमेकांचे सगळ्यात मोठे दुश्मन झाले. यू नेवर नो. सो इट कुड बी गेम ऑल्सो. आणि मला आत्ता तरी तो गेमच वाटतो आहे. थँक्यू ताई, खूप सुंदर गप्पा केल्यास. तुझ्या नजरेतलं बिग बॉस आम्हाला या निमित्ताने कळलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि असंच या शोला प्रेम देत राहा. बिकॉज हा शो तुम्ही जर नीट बघितला तर हा शो फक्त एंटरटेनमेंटचा किंवा नुसता राड्या लफड्यांचा, भांडणाचा नाही आहे. हा शो ह्युमन सायकॉलॉजीचा आहे. इथं तुम्हाला कळतं की तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. शेवटी हा खरंच मेंटली खूप टफ शो आहे करणं. हा शो करणं इट्स नॉट ॲट ऑल इझी. जर प्रेक्षकांना बाहेर बघताना 1 तास 1.5 तास बघताना जर त्रास होतो, तर विचार करा आम्ही 24 तास त्या घरात राहतो. ते कलह, क्लेश, ती भांडणं, ती आम्ही 24 तास आम्ही त्या एनर्जीत आणि त्या वातावरणात राहूनसुद्धा आम्हाला स्वतःला कसं इथून स्ट्रॉंग ठेवतो. आणि आमचं पुढचा रस्ता 100 दिवस काढणं सोपं नाही आहे. सो मला वाटतं बिग बॉसच्या घरात येणारा प्रत्येक कंटेस्टंट हा खरंच मेंटली स्ट्रॉंग आहे.
कारण ते चूज करतात स्वतःला या शोमध्ये दाखवणं. बिकॉज इट्स नॉट इझी की तुमच्यावर 100 कॅमेरे लावलेले आहे आणि तुम्ही तुमचं स्वतःला पूर्णपणे एक्सपोज करण्यासाठी रेडी आहात. सो या शोमध्ये जोही येतो तो कमालच असतो कंटेस्टंट, पण शेवटी जिंकायचं एकालाच असतं आणि जो इथून सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे तो पुढे निघून जातो. आणि राईट नाव मजा येते शो बघायला. आत्तापर्यंत विनर कोण होईल कळत नव्हतं, पण मला आता असं वाटतं आहे की मी तर म्हणेन राखी सावंत विनर करा. हां, द्या तिला बिचारीला ट्रॉफी. इतके सीझन केले तिने, पण काय होईल ना, मग बिग बॉसचं एंटरटेनमेंटचं दुकान बंद होईल. तिला एकदा विनर केलं की ती परत येणार नाही. सो बिग बॉस खूप हुशार आहेत, तिला विनर कदाचित करणार नाही ते, सो दॅट प्रत्येक सीझनला ते तिला बोलवू शकतील. पण मग विनर करायचं तर आमच्या राकेश बापटला करा, आमच्या दीपाली ताईला करा. मी इथूनच तुम्हाला वोट्स पण मागून घेते. प्रभू आवडत असेल तर प्रभूला करा. ही काटा गँग मस्तच आहे, तन्वी पण छान आहे, फक्त थोडी थोडी मध्ये मध्ये भरकटते, बट तिचं गेमसाठीची सिन्सिअरिटी मस्त आहे आणि अजून बराच अर्धा खेळ बाकी आहे. सो मे बी तन्वी पण एक स्टार म्हणून उभरू शकते. सो कीपिंग फिंगर क्रॉस फॉर काटा टीम. मी काटा टीमसाठी हे मग ॲम्बो. आणि मला असं वाटतं की सगळी घरामध्ये असं चित्र उभं केलं जातं की टोळी खूप स्ट्रॉंग आहे आणि विशाल खूप स्ट्रॉंगली गेम प्ले करतोय. बट तू जे ॲनालिसिस सांग, नाही राहिली आता ती टोळी नाही, ती दोघांची जोडी राहिली आता फक्त. आणि आता इट्स अ कपल गेम राहिला, कारण मला वाटतं रोशन आला का बाहेर? रोशन आला? ओके. सो जर रोशन बाहेर आला असेल तर अनुश्रीने असंही टोळी सोडलेली आहे. सो टोळी नाही राहिली, 2च जणांची आता ही गँग आहे आणि ते 2 जणं कितपत एकमेकांचा हात धरून चालतायत का एकमेकांच्या उरावर बसतायत ते आता येणारा काळ ठरवेल. थँक्यू सो मच. बाय.